नमस्कार मित्रांनो, आम्हाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की स्त्रियांना ब्रह्मज्ञान प्राप्त करता येईल का, आत्मज्ञान करून घेता येईल का, किंवा आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणारी कोणी स्त्री आहे का। तर आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या अनेक स्त्रिया इतिहासामध्ये होऊन गेलेल्या आहेत। मीरा, जना, मुक्ता या सगळ्या त्याच्या उदाहरण आहेत। परंतु प्राचीन भारतामध्ये मैत्री नावाची जी स्त्री आहे तिने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्याचा उल्लेख आश्वलयन गृह्यसूत्र या ठिकाणी आढळतो। याविषयीचा पुस्तकच मी आणलेलं आहे आणि त्यामध्ये त्या स्त्रीविषयी जी माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला प्रथमतः वाचून दाखवतो। तर वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाची संधी होती। त्यामध्ये पूर्व भारतातील मिथिला प्रदेशातील मैत्री ऋषींची कन्या सुलभा मैत्रीचा उल्लेख आश्वलयन गृह्यसूत्रामध्ये येतो। मैत्रीला अद्वैत तत्वज्ञानी म्हणून गौरवण्यात आलेला आहे। विदेह देशाच्या राजा जन्माच्या काळातील बृहदारण्यक उपनिषदातील ही मैत्रीची कथा आहे। हिचा जो विवाह आहे ती याज्ञवल्क्य ऋषी सोबत झाला होता। ही याज्ञवल्क्याची दुसरी पत्नी होती। पहिल्या पत्नीचं नाव होतं कात्यायनी। कात्यायनी ही गृह संसारामध्ये रमणारी स्त्री होती। मुलं बाळ, गृह संसार याच्यामध्ये तिला रस होता। तर जी मैत्री आहे ही अध्यात्मात आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मोक्ष इत्यादी गोष्टींमध्ये तिला खूप रस होता। आता हे जे याज्ञवल्क्य ऋषी आहेत यांनी सुरुवातीला भरपूर मोठा आश्रम चालवला। त्यांच्या इथून विद्यार्थी शिकून बाहेर पडत होते, वेगवेगळ्या विद्या घेऊन बाहेर पडत होते। परंतु नंतरच्या काळात त्यांनी या दोघीही जणींना बोलावून सांगितलेलं आहे की मला आता संन्यास घेण्याची इच्छा आहे। त्यामुळे तुम्ही काय करा, माझ्याकडे ज्या गायी आहेत किंवा हा जो आश्रम आहे तो तुम्ही दोघींनीही समप्रमाणामध्ये वाटून घ्या आणि मी आता वनामध्ये संन्यास्त म्हणून जीवन जगणार आहे। तेव्हा कात्यायनीने याला दुजोरा दिला आणि हे मान्य केलं। परंतु मैत्रियीने तिच्या पतीच्या ज्ञानावर तिला खूप मोठा विश्वास असल्यामुळे तिने स्वतःसुद्धा पतीसोबत संन्यासी होण्याचं ठरवलं आणि नंतर ती सुद्धा पतीसोबत संन्यासी झालेली आहे। आणि नंतर संन्यस्त होऊन त्यांनी वनामध्ये राहून ज्ञानप्राप्ती केलेली, जशी बुद्धाला झाली, महावीराला झाली, तशाच प्रकारची ज्ञानप्राप्ती त्यांनी सुद्धा केलेली आहे। आणि मैत्री ही अशा तऱ्हेने ब्रह्मज्ञान प्राप्त करणारी पहिली स्त्री ठरलेली आहे। आता ब्रह्मज्ञान प्राप्त करताना असताना किंवा आत्मज्ञानाकडे वळत असताना किंवा अध्यात्म हा विषयच पहिला गोष्ट म्हणजे मुलींसाठी किंवा महिलांसाठी नाही, हे आपण गृहीतच धरून चालू। हे का नाही, मी विरोध करतोय असं नाही, पण हे का नाही, कारण स्त्री ही पहिल्यांदाच अतिशय जास्त ही धनामध्ये उत्सुक असते। धनामध्ये किंवा ऐशाराम, खाणं पिणं, सोनं नाणं या गोष्टीमध्ये तिला खूप रस असतो। आणि या गोष्टीमध्ये रस घेतणारी स्त्री जी स्वतःच मायेचं रूप आहे ती या दिशेला सहसा वळत नाही। आणि म्हणून आपल्याला दिसून येईल की साधू म्हणजे पुरुष हे जास्त साधू झालेले आहेत। साध्वी हा जो शब्द आहे हा खूप क्वचित ऐकायला मिळतो आणि जे आहेत तेही थोडेसे राजकारण, इतर गोष्टींना धरून आहेत। म्हणजे पूर्णतः बैरागी, संन्यासी या अशा स्त्रिया कमी आहेत, नाही तसं नाही, परंतु कमी आहेत। त्यामुळे स्त्रिया ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी होऊ शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही। त्याही होऊ शकतात। त्याची विविध उदाहरणंही आहेत। मैत्री, लोपामुद्रा, गार्गी इत्यादीही इतिहासामध्ये प्रचंड मोठ्या विद्वान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेविषयी अनेक प्रमाण आढळतात। त्यामुळे स्त्रिया ह्या नक्की ब्रह्मज्ञानी किंवा आत्मज्ञानी होऊ शकतात। परंतु जो सर्वसंग परित्याग करण्याची जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये उमलणं, रुजणं आणि मोठी होणं गरजेचं आहे। तर या गोष्टी नक्की साध्य होऊ शकतात। ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नेहमी येत राहा। धन्यवाद। रामकृष्ण।